आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मस्तपैकी चुलीवरचं वांग. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडल्यास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बघा मस्तपैकी असे काट्याचे वांगे घेतलेले आहेत. कोथिंबीर, टमाटर, एवढं आपलं खोबरं, अद्रकचा तुकडा, लसूण आणि एक कांदा. आता आपण वांगे मस्तपैकी असं कट करून घेऊ. वांगे आपण पाण्यात टाकून घेऊ, कारण वांग काळं पडत नाही. आपण कांदा कापून घेऊ, टमाटर कट करून, अद्रकचा, खोबरं, कोथिंबीर कट करून आपण कढई ठेवून घेऊ. आपण तेल थोडं ओतून घेऊ, कारण आपण मसाला भाजणार आहे. टमाटो, अद्रक, लसूण, बघा आपला मसाला किती मस्तपैकी भाजला आहे. आता आपण हे काढून घेऊ. आपण हे मसाला भाजला आपला मस्तपैकी मिक्सरला लावून घेऊ. थोडं नॉर्मल तेल ओतून वांगी परतून घेऊ तोपर्यंत. आता आपण असं वांग भाजलेलं आहे आणि हे मिक्सर लावून आणलेलं आहे. आता आपण आपली जागा तेल गरम झालं. कढीपत्ता कडकडून घेतलं का आता आपण ते वाटण टाकून घेऊ. आपण मीठ चवीपुरतं मीठ टाकू. हा ना, तिखट, हाफ तिखट मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊ. होत वांगी होत मसाला करपायला लागलाय. कशी निघाली कटली कशी ए आता कुठं कुठं मी बाहेर काढायला तोंड करते. आता जरा अगो तिथं वांगे नॉर्मल आलाय. आता आपण तळून घेतलेले वांगे टाकू. रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी होतं. आता आपण झाकण ठेवून घेऊ. बघू शकता आपलं इथे मस्तपैकी शिजून तयार आहे. भाकर कराय तवा ठेवून घेतलाय. मस्तपैकी भाकर मस्तपैकी चुलीवरची करायची. अशा आरावर भाकर लावून घ्यायची म्हणजे खायला मस्तच लागते. लप ना की आपल्या आरावरची भाकर झाली. आपण पाणी लावून घेऊ. आपलं पाणी लावून घेतलेलं. आता मस्तपैकी आपली भाकर आता भाजलेली. आपण आराला
मस्तपैकी आता आपली भाजून भाकर झालेली आराला लावून घेऊ. ते बी दाऊ की एकदम मस्तपैकी आपली आरावर भाकर भाजलेली आहे बघा. आपल्या आरावरला किती मस्तपैकी भाकर झालेल्या आहेत त्या. मस्तपैकी बोंबील भाजून घेऊ. आता तेल होतो आपण थोडं. तेल ओतलंय आता आपण मस्तपैकी परतून घेऊ. चवीपुरतं मीठ मस्तपैकी भाजून घ्यायचं हे.